मेष रास आणि 7.5 इतके व्हिडिओज, इतकी इन्फॉर्मेशन आणि इतक्या गोष्टी ऐकून आता सगळ्यांना भीती वाटायला लागली आहे. भीती म्हणजे काय? तर आता मेष राशीवाल्या लोकांचं काही खरं नाही. म्हणजे खरंच अशा खूप जणांचे मला कमेंट्स येतात, की "ताई आता मेष रास म्हणजे आमची रास आहे, 7.5 येणार आहे. आता भरपूर मोठा डोंगर कोसळणार आहे." पण असं नाहीये. ज्यांची कोणाची मेष रास असते त्या लोकांना त्या लोकांवर खूप आता वाईट दिवस येणार आहे किंवा त्यांच्या आजूबाजूला भरपूर गोष्टी अशा वाईट घडणार आहे. त्यांच्या आयुष्यातला संकटाचा काळ येणार आहे. असं असतं तर असं अजिबात नाही. शनीचा जो काळ हा असतो, ज्यामध्ये आपण 7.5 वर्षाचा जो आपण हा काळ म्हणतो, या काळामध्ये माणसाचं परीक्षण म्हणजे कसं, की त्याच्या कष्टाचं फळ त्याला खरं-खोटं कळणे, माणसाची पारख होणे, अशा खूप गोष्टी त्याला कळत असतात. पण त्यातल्या त्यात त्याला फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे का तो भरपूर सक्सेसला जाणार आहे, का रंकाचा राजा किंवा राजाचा रंक होणार आहे, हे त्याला काही कळत नाही. कारण शनी महाराजांच्या हातात सगळं असतं. पण सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या कुंडलीत शनी ग्रह हा कोणत्या घरात आहे, त्याची स्थिती कशी आहे, त्याची दृष्टी कशी आहे, या